नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मित्रांनो, अशा ठिकाणी आपण नेहमीच जात असतो ज्या ठिकाणी स्पेशल आणि वेगळं काहीतरी मिळतं। म्हणूनच मी आज बावड्यामध्ये आलेलो आहे। बावडा शिये रोडवर असलेल्या श्रीशा हॉटेलला आज आपण भेट देतोय। तर आता थंडी खूप पडत आहे मित्रांनो, मस्तपैकी कडाक्याची थंडी, आणि या थंडीच्या दिवसामध्ये काही स्पेशल पदार्थ तयार केले जातात। त्यामधलाच एक स्पेशल पदार्थ म्हणजे नावावरूनच युनिक असलेला पोपटी हा पदार्थ। तर कोल्हापूरमध्ये मला तरी माझ्या माहितीनुसार माहीत नाही आहे की कुठं तयार होतो, पण या श्रीशा हॉटेलला पोपटी हा प्रकार चालू झालेला आहे। चला तर मग बघूया कसा तयार केला जातो, सगळी माहिती आपण घेऊया। चला तुम्ही येताय आज माझ्याबरोबर। मस्त प्रशस्त असं या ठिकाणी पार्किंग आहे आणि हॉटेल सुद्धा ॲम्बियन्स खूप छान आहे। इथं बांबू हाऊस सुद्धा आहे मित्रांनो। चला, आपल्यासाठी स्पेशल पोपटी बनवली जाणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की बांबू हाऊस आहे या ठिकाणी। मस्तपैकी बांबूच्या घरामध्ये बसून आपण जेवण करू शकतो। खूपच मस्त ॲम्बियन्स आहे। चला वर जाऊया आपण आता। पूर्ण जिना पण बांबूपासून तयार झालेला आहे। तर या ठिकाणी बसून मस्तपैकी रस्ता बघत, एका बाजूला लॉन आणि शेत बघत जेवणाचा आपण आस्वाद घेऊ शकतो। तर श्रीशा हॉटेलला आलोय आणि कृष्णा सर आपल्याबरोबर आहेत। तर कशा पद्धतीने हॉटेल चालू झालं होतं आणि ही पोपटी डिश केव्हापासून आपल्या इथं चालू होणार आहे? पोपटी डिश आपण आजच चालू केली आहे। ओके। परत आपण सकाळी दोनदा ट्रायल घेतले। एक मुंबईमध्ये अलिबागमध्ये बनवली जाते पोपटी, तर थंडीच्या दिवसात बनवली जाते। तर आपण कोल्हापुरात फर्स्ट टाइमच ट्राय केली आणि आता आजपासूनच आपण हॉटेलवर चालू करतोय। चला तर मग ही पोपटी डिश आपल्याला खायला मिळणार आहे, आपण एन्जॉय करणार आहोत। तर नेमकं काय काय साहित्य लागणार आहे हे सर सांगणार आहेत आपल्याला। आपलं नाव? राहुल पिंगळे। हो, पहिल्यांदा केलेले आहे आपण। हे आता कोल्हापुरात आपण प्रथमच करतोय। हां, त्याला प्रथम आपण एक हांडे घेतलेलं आहे, मटकं घेतलेलं आहे। त्यानंतर ना हा मुरडीचा पाला येतो, त्यानंतर ना हे बटाटो येतात, हे सिल्वर कॉईन आहे, त्यानंतर ह्या वरण्याच्या शेंगा आहेत, त्या उसावरच्या शेंगा आहेत, त्या वाटाण्याच्या शेंगा आहेत, ही केळीची पानं आहेत, हे बटाटो आहे, हे आमची घरगुती सिक्रेट मसाला आहे, तो आम्ही फक्त घरगुतीच बनवतो। हां, हे आलं लसूण पेस्ट आहे, हा राई तेल आहे, हे आपले तेल आहे घरगुती, हे हळद आहे, हे काळे मीठ आहे, हे बुक्का आहे, हे चटणी आहे, हे मीठ आहे आणि हे लिंबू आहे, त्यानंतर हे केळीची पानं आहेत। हां, अंडी आहेत, हे चिकन आहे। किती घेतले आपण? हे चिकन आहे ते 1 किलो चिकन आपण घेतलेलं आहे। हां, अंडी 4 घेतलेले आहेत। आता ही प्रोसेस चालू करत आहे। आता मिक्स करत आहे। पहिला आलं लसूण पेस्ट टाकतोय, त्यानंतर ना हळद टाकतोय, त्यानंतर आमचा घरगुती मसाला टाकतोय जो आम्ही स्वतः बनवलेला आहे, त्यानंतर बुक्का टाकत आहे, त्यानंतर आमची घरगुती कोल्हापुरी चटणी जी घरगुती आम्ही बनवलेली आहे, त्यानंतर चवीनुसार मीठ त्याला देत आहे। त्यानंतर ना लिंबू पूर्ण त्याच्यामध्ये पिळत आहे। आता ते मिक्स करत आहे।
हां, हे कोकणामध्ये जास्त करतात. आता आपले कोल्हापूरमध्ये ही आता आपण प्रथम चालू केलेलं आहे. पहिल्यांदाच मी हो, आणि ही थंडीच्या दिवसात म्हणजे हिवाळ्याच्या दिवशी पूर्ण आपण ही डिश करतो, कारण हे जो फ्लेवर आहे म्हणजे एकदम असा गरम गरम येतो. शेकोटी आणि पण हां, होते, शेकोटे पण होते आणि खायला पण एकदम हे होते, tasty. म्हणजे अंगामध्ये काय हे राहत नाही, थंडी बिंडी काय राहत नाही. मुरडीचा पल्ला आयुर्वेदिक आहे. ते चांगली. व्हेजिटेबल पण करता येतं, Okay. त्याच्यामध्ये स्वीट कॉर्न पण टाकता येतं, ते बटाटो पनीर त्याने हे पण करता येतं. आणि हा आयुर्वेदिक मुरडीचा पाला आहे, ते पण व्हेजिटेबल आहे. एक अर्धा तास याला थोडा वेळ द्यावा लागतो, कारण ते पूर्ण मुरल्याशिवाय आपल्याला ते करता येत नाही. हे आता शिकोटी चालू आहे. हे पोपटी चिकन तयार करायला घेत आहे. हा मुरडीचा पाला, हे मटकं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. हा मुरडीचा पाला त्यामध्ये टाकत आहे. पूर्ण खाली मुरडीचा पाला हातरला जातो. पूर्ण खाली घालायचं. हो, पूर्ण असा पूर्ण खाली त्याला हातरला जातो. बरं. जसे की आपण गादी असते ना, हां. गादी कशी हातरली असते तशी हा पूर्ण असा त्याला खाली हातरला जातो. हे मटक्यामध्ये सगळीकडे. त्यानंतर ना आपण वरण्याच्या शेंगा टाकल्यात. त्यानंतर आपण आता आणि जरा घाला वरण्याच्या. वरनं टाका वरनं. हां, ह्या वरण्याच्या शेंगा टाकत आहेत आता. हां, त्यानंतर आता हे उसावरल्या शेंगा आहेत, त्याला उसावरल्या शेंगा म्हणतात, त्याला रान शेंगा पण म्हणतात. Okay. हां, त्यानंतर ना वाटाणा हे टाकलेलं आहे. ते पूर्ण अगदी हातरून घेतलेलं आहे. हां, पूर्ण पसरून घेतलेलं आहे. पूर्ण अगदी धुवून घेतलं. हां, हो, सर्व स्वच्छ करूनच. हे केळीची पानं आहेत, हे पूर्ण त्याला आता पूर्ण हातरत आहे. हा वर्ण घालायचं त्याच्या खाली. हा पूर्ण वर्ण घातलेला आहे, पूर्ण हातरून घेतलेला आहे. हां, म्हणजे पूर्ण त्याला पॅक करायचं, पूर्ण पॅक केलेलं आहे. त्यानंतर आता आपण हे मगाशी मॅग्नेट केलेलं चिकन घेतोय. आता हे काळं मीठ घेतोय. कुठे डायरेक्ट टाकणार आहे का? हां, ह्याच्यामध्ये काळं मीठ टाकलं जातं, ह्याच्यामध्ये काळं मीठ टाकलं जातं. हे पूर्ण काळं मीठ केलेलं आहे ह्याच्यामध्ये हात. त्यानंतर आपण मगाशी मॅग्नेट केलेलं चिकन आता घेत आहे, पूर्ण त्याच्या हातरत आहे, पूर्ण असं खाली घालावं लागते. त्यानंतर पुन्हा एकदा त्याला हातरायसाठी पुन्हा एकदा केळीची पानं घेतो. त्याला चांगल्या प्रकारे हातरलं जातं, म्हणजे 3 टप्प्यात त्याला हातरलं जातं. पहिला मुरडीचा पाला घेतला जातो, नंतर शेंगा, त्यानंतर परत मॅग्नेट चिकन, त्यानंतर परत ताव लागला तरी हां, म्हणजे जरी जास्त किती पण ताव लागला तर ते आतल्या आत पूर्ण ते हां जळू नये आणि व्यवस्थित हे होतं, आणि त्याचा फ्लेवर पूर्ण तयार होतो. प्रत्येकाचा पार्टचा ते फ्लेवर तयार होतो. मुरडीच्या पाल्याचा फ्लेवर तयार होतो, त्यानंतर या शेंगांचा फ्लेवर तयार होतो, आणि त्यानंतर आपल्या घातलेल्या चिकनचा पण फ्लेवर तयार होतो. आता परत आणि त्याच्यावर आपण आता परत वाटाण्याच्या शेंगा टाकत आहोत. परत त्याच्यातून वरण्याच्या शेंगा टाकत आहोत. त्यानंतर उसावरच्या आपण शेंगा टाकत आहोत. हे पूर्ण त्याच्यावरती पॅक केलेलं आहे. पुन्हा एकदा त्याच्यावर आणि चिकन टाकत आहोत. आता हे बटाटो वरती त्याला टाकत आहोत. बटाटे टाकले. हां, त्यानंतर ना हे राईचे तेल, हे आपले घरगुती तेल. कसं शेंग तेल? हां, सूर्यफूल. सूर्य. आता पुन्हा एकदा परत तेलाने झाकून घेतलेलं आहे. असं त्याचं 3 ते 4 टप्पं करावं लागतात. हां, आता शेवटला आपण अंडे टाकत आहे, अशी अंडी घालत आहे त्यात. हां, त्यानंतर पूर्ण मुरडीचा पाला हे पूर्ण झाकण्यासाठी पूर्ण असा मुरडीचा पाला घेऊन त्याला पूर्ण बंदिस्त केलेला आहे. असं पूर्ण पॅक केलेला आहे तो मुरडीचा पाला. हे पूर्ण आता सिल्वर कॉईनने हे झाकत आहे, पूर्ण याला पॅक करत आहे. साईडने याला पॅक होत आहे.
पूर्ण आता हे पॅक झालेलं आहे. प्रथमच कोल्हापूरमध्ये ही पोपटी तयार होणार आहे आणि मटक्यामध्ये एका मातीच्या मडक्यामध्ये हे सगळं घातलेलं आहे. एक माठ घेतलेला आहे मातीचा आणि त्यामध्ये सगळे पाला जो आहे स्पेशल असतो पोपटीसाठी तो आतमध्ये गेलेला आहे आणि आता याला गरम करण्यात येणार आणि मस्तपैकी शेकोटी पेटवणार. त्यामध्ये आता हे मटकं जाणार आहे. चला बघूया पुढची प्रोसेस. हे आता आपण त्याच्यामध्ये ठेवत आहोत. हे खाली असे पिंजरा हा उलटं ठेवायचं. त्याच्यामध्ये त्याची पूर्ण वाफ अशी आत गेली पाहिजे. हे आता लाकूड लावत आहोत. ह्याला लाकडानं हे कमीत कमी अर्धा तास तर ठेवा लागतोय. हो हो. आणि आता ह्याला पूर्णपणे आपण हे लाकडाने पण बंदिस्त केलेलं आहे. हां हे पूर्ण असे पेंड्या घालून त्याला पूर्ण बंदिस्त आतल्या आत करतात. हे आता आपण पेटवत आहे. पूर्ण चारी बाजूला पेंड्या लावलेल्या आहेत. आत लाकूड आहे त्यामध्ये आत हे आहे. आता पूर्ण हे पेटत आहे. तर मित्रांनो थंडीचे दिवस खूप आहेत आणि सध्या जर तुमचा एखादा ग्रुप असेल आणि अशा पद्धतीनं तुम्हाला एन्जॉय करायचं असेल तर हे हॉटेल एक नंबर आहे. कोल्हापुरात सध्या तरी कुठेही पोपटी मिळत नाही. मस्तपैकी असं शेकत मजा करत पार्टी करत तुम्ही इथं येऊन एन्जॉय करू शकता. नक्की एकदा या हॉटेलला भेट द्या. यासाठी तर दिलीच पाहिजे. आता हे 80% झालेलं आहे. हां हिची पूर्ण तयारी झालेली आहे. आता बऱ्यापैकी हे आता पूर्ण हे आता घ्यायचं. आता 20% झालं ना पूर्ण. आता पूर्ण जाळ पूर्ण साईडला करायचा आणि त्यामधली हंडी साईडला घ्यायची. आता हे 100% शिजलेलं आहे. कमीत कमी हे अर्धा तास आपण ठेवतोय. अर्धा तासानं त्याचं पूर्ण असं हंडीचा काळपटपणा पूर्ण आलेला आहे. शेकू हे करून हो आता लगेच काढायला घ्यायचं. हे आता आपण पूर्ण त्याला गार करत आहोत. तर ते बाहेर काढण्यासाठी हो हो पाणी ओतून गार करत आहोत. हे आता आपण पूर्ण ओपन करत आहे काढत आहे त्यातनं. पूर्ण आता तयार झालेली आहे ही डिश. आता ओपन केलेलं आहे. हे आतमध्ये आता पूर्ण असे शिजलेले आहे. त्यामुळे तिचा पूर्ण अर्क आता त्यामध्ये जे पोपटीचा जो अर्क आहे ते पूर्ण आता चिकनमध्ये उतरलेला आहे. हे आता पोपटी तयार झाली. पूर्ण आता हे तयार झालेलं आहे. हे आता पूर्णपणे शिजलेलं आहे. हे आता आपण एका साईडला घेत आहोत. त्याला डिशमध्ये आता ठेवत आहोत. हे अंडा आता हे लेग पीस आहे. हो हो 4 ते 5 लोकांसाठी आपण ही डिश करू शकतो. आता ही साधारणपणे ही 2 किलोची डिश तयार झालेली आहे. शे बावडा रोड इथं आपला हॉटेल आहे. व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण आहे. प्लेट सिस्टीम थाळी सिस्टीम दोन्ही पण आहे. थाळी सिस्टीममध्ये चिकन पण आहे मटन पण आहे. रिशॉप स्पेशल मटन आहे ते 350ला आहे. चिकन आहे ते 250ला आहे. त्यानंतर गावरान चिकन मिळतं इथं. आपल्या इथं पोपटी चिकन पण आहे. पोपटी आता 4 लोकांसाठी आपण 500 रुपयाला चालू केलेलं आहे. हे हा चिकन पोपटी हे आपण आता कोल्हापुरात हे आपलं पहिलं हॉटेल आहे की जिथे आपण पोपटी चालू करतोय. प्री बुकिंग करण्यासाठी आपल्याला 5 वाजता आपण बुकिंग केलं तर चालते. 93 71 94 0907 कृष्णा पाटील या नंबरवर आपण बुकिंग करा. आता आपले लॉन आहे ते कमीत कमी 500 लोकांचं लॉन आहे. त्याचं आता पॅकेज आहे आपले 50 लोकांचे 15,000 रुपये असे पॅकेज आहे. त्यामध्ये लाईट येणार, डेकोरेशन येणार, जेवण येणार. चैतन्य फूड ब्लॉग
जे कोणी व्हिडिओ बघून येतील त्यांना आपण 10% डिस्काउंट पूर्ण जेवणावर देऊ. आणि जे आपले भारतीय सैनिक कोणी असू दे त्या सैनिकांना आपण 50% डिस्काउंट देतो. तर थंडीच्या दिवसामध्ये शेकोटीच्या जवळ बसून ही पोपटी ट्राय करायला खूपच भारी वाटतंय. बघू शकता की आणि हे जे चिकन होतं ते पूर्णपणे शिजलेलं आहे. त्यानंतर ह्या शेंगा आहेत त्या पण पूर्ण शिजलेल्या आहेत. अंडं मी सोलून घेतलेलं आहे, प्रॉपर शिजलेलं आहे आणि रंगीबेरंगी दिसते आहे म्हणूनच मला वाटतं याला पोपटी असं नाव असेल. तर खूपच मस्त. लिंबू पिळून याच्यावर खाल्लं तर स्वर्गच आहे मित्रांनो. तर या थंडीच्या दिवसामध्ये या हॉटेलला नक्की तुम्ही प्रेफर करा. खूपच मस्त लागतंय आणि त्याचा युनिक असा एक सुगंध या चिकनला लागलेला आहे. जो पाला घातला होता त्याचा एक स्पेशल फ्लेवर याच्यामध्ये उतरलेला आहे. अंडंसुद्धा तुम्ही बघू शकता तुम्ही शिजलेलं आहे, कडक. आणि या शेंगासुद्धा आपण खाऊ शकतो नुसत्या. एक बेस्ट स्नॅकचा प्रकार. मजा मस्ती करत निवांत आपण एन्जॉय करत या ठिकाणी येऊ शकता आणि बुकिंगवर 10% डिस्काउंटसुद्धा मिळणार आहे आणि त्याचासुद्धा लाभ घ्यायला विसरू नका. ह्या हॉटेलचा पत्ता, फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आपल्या व्हिडिओसुद्धा प्ले होतो आहे. खूपच मस्त व्हिडिओ झाला. थँक्यू, धन्यवाद.